शरद पवार हे तब्बल 8 वेळा लोकसभेचे खासदार, 6 वेळा विधानसभेत आमदार, 2 वेळा राज्यसभेचे सदस्य आणि 1 वेळा विधान परिषदेवर आमदार राहिले आहेत. याआधी 16 निवडणुका जिंकल्यानंतर त्यांची 17वी निवडणूक जिंकून ते पुन्हा राज्यसभेचे सदस्य झालेत. त्यांचा कार्यकाळ हा 2032 पर्यंत असणार आहे. त्यामुळे ते HD देवेगौडा यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून संसदेत आता काम करतील. राज्यसभेसाठी झालेल्या या निवडणुकीत शरद पवार यांचा निवडणुकीसाठी अर्ज आला, पण पहिल्यांदाच असं घडलं की शरद पवार यांनी तो निवडणूक कार्यालयात न जाता घरात बसूनच भरला. आजारपणामुळे शरद पवार स्वतः हा अर्ज भरायला येऊ शकले नाहीत, तर निवडणूक अधिकारी हे नियमानुसार पवारांच्या घरी गेले आणि तिथे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शरद पवारांच्या आमदारांनी तो उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात जमा केला. हे पवारांबाबत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच घडल्याचंही बोललं जातं. आणखीन एक गोष्ट म्हणजे शरद पवारांच्या बाबतीत घडलं ती म्हणजे त्यांना मित्र पक्षांची मदत घ्यावी लागली. याआधी विधानसभा, विधान परिषद किंवा लोकसभा आणि राज्यसभा या निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारांना इतरांवर अवलंबून राहावं लागलं नव्हतं. 16 वेळा ते निवडणूक लढले आणि स्वतःच्या ताकदीवर ते जिंकले. या 17व्या निवडणुकीत मात्र पवारांना मोठी कसरत करावी लागली, कारण जिंकण्यासाठी हवी असलेली 41 आमदारांची मतं ही शरद पवारांकडे नव्हती. त्यांच्या पक्षाचे केवळ 10 आमदार असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरेंचे 20 आमदार आहेत, तर काँग्रेसचे 16 आमदार आहेत. ते दोघे एकत्र आले असते आणि सपा MIMची मदत झाली असती तर ठाकरे किंवा काँग्रेसचा उमेदवार हा या निवडणुकीत जिंकला सुद्धा असता. पण महाविकास आघाडी धर्म म्हणून आणि शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता निवृत्त होतोय आणि त्यांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची इच्छा पाहता ठाकरे आणि काँग्रेसनेही माघार घेतली आणि सर्वात कमी आमदार असलेल्या पक्षाचे नेते शरद पवार हे राज्यसभेवर निवडून गेले. याबाबत आणखीन एक बाजू सांगितली जाते, ती म्हणजे अतिरिक्त उमेदवाराची. जर मवियाकडून शरद पवारांऐवजी दुसरा कोणी उमेदवार दिला असता तर भाजप किंवा महायुतीने ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली नसती आणि जर निवडणुकीत मतदान प्रक्रिया झाली असती तर पुन्हा मतांची फोडाफोडी आणि क्रॉस वोटिंग सारखे प्रकारही दिसले असते. त्यामुळे पुन्हा काही वेगळी समीकरणं महाराष्ट्रात घडली असती आणि तेच टाळण्यासाठी शरद पवार हे एकमेव नाव होतं जे पुढे केलं तर निवडणूक बिनविरोध होईल आणि महाविकास आघाडी भक्कम आहे असा संदेशही दिला जाईल. तीच काळजी या तिन्ही पक्षांनी घेतली. अजित पवार हयात असताना किंवा नंतर झालेल्या विलिनीकरणाच्या चर्चांमुळे अनेकांना असं वाटत होतं की जर कमी आमदार असल्यामुळे शरद पवार यांना मवियाने राज्यसभेवर पाठवलं नाही तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शरद पवारांना राज्यसभेवर पाठवलं जाईल. अजित पवार असते तर असंच काहीतरी पाहायलाही मिळालं असतं. पण त्यांच्या अचानक निधनाने सर्वच राजकीय गणितं बिघडली आणि शरद पवारांना मवियाचीच मदत घ्यावी लागली. त्यामुळे शरद पवारांना पहिल्यांदाच अख्ख्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या ताकदीवर नाही तर इतरांची मदत घेऊन निवडणूक लढवावी लागली आणि मित्र पक्षांवर अवलंबून राहून ती जिंकताही आली. आणि पहिल्यांदाच असंही घडतंय की आजोबा शरद पवार आणि नातू पार्थ पवार हे एकाच वेळी राज्यसभेवर निवडून जात आहेत. शरद पवार हे सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं नाव आणि राष्ट्रीय स्तरावरही सर्वात ज्येष्ठ नेते. शरद पवार हे महाराष्ट्रातील त्या नेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद, विरोधी पक्ष नेतेपद, केंद्रातही मंत्रीपद सांभाळलेलं आहे. ते 4ही सभागृहाचे म्हणजे राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद याचे सदस्य राहिलेत. त्यांच्यावर 17व्या निवडणुकीत मात्र वेगळीच परिस्थिती उद्भवल्याने या निवडणुकीची चर्चा होते. आता या निवडणुकीची समीकरणं आणि परिणाम हे पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीतही दिसणार आहेत हे मात्र नक्की. कारण विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे हे निवृत्त होत आहेत. आता तिथे मविया जसं यावेळी पवारांना पाठवण्यासाठी समीकरणं जुळवली गेली तसं ठाकरेंसाठी समीकरणं जुळवले जातात का की काँग्रेस काही वेगळाच निर्णय घेतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण शरद पवारांची ही निवडणूक आणि त्या निवडणुकीत शरद पवारांना घ्यावी लागलेली मदत याविषयी तुमचं मत सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.